त्यांचं सक्सेस रेशो किती आहे आपल्याकडे, नेमकी काय माहिती आहे, किंवा पर्यावरण प्रेमींचा असा प्रश्न? गेल्या वेळेस सुद्धा आम्ही 700 झाडं आम्ही त्या ठिकाणी रिप्लांट केलेली होती आणि निश्चित त्याचा सक्सेस रेशो सुद्धा 60 ते 70% म्हणजे 1000 झाडावरती 600-700 झाडं 100% धरतात. मोठी मोठी झाडं अगदी खालून काढलेली वृक्ष मोठी ती पण धरतात. पण आम्हाला जी झाडं काढायची ती लहानच आहेत, त्याचा सक्सेस रेट सुद्धा चांगलाच राहील. पण समजा दुर्दैवाने 300-400 झाडं गेली सुद्धा, छोटी रोपटी गेली, दगावली, नाही आली. पण आम्ही सांगितलं की आम्ही 20-25 हजार तुम्ही सांगा जेवढी मोठी 15-20 फुटे झाडं आम्ही लावतो. तुम्ही बघितलं आता एक तुम्ही 15 जाऊन बघा काय त्या ठिकाणी सगळी झाडं हिरवी होतील अजून, लांबून आले ती 1200-1300 किलोमीटरवरून. पाणी त्यांना आपल्याला द्यायला सुरुवात केली, आता खत दिलेलं आहे. तुम्ही 1-2 महिन्यात बघा ती झाडं कशी टवटवीत होतात, कसं त्या ठिकाणी चित्र उभं राहतं. आणि म्हणून मला वाटतं की नुसतं विरोधाला विरोध नको, कुंभमेळ्यासारखा एक मोठा आमच्याकडे सण येतो आमच्या गोव्याचा, तो त्या ठिकाणी होतोय, पवित्रचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय. आणि फक्त तेवढंच घेऊन तुम्ही जे चांगले ते दाखवा ना. तुम्ही खरंच पर्यावरण प्रेमी आहात, तुम्ही वृक्षप्रेमी आहात, तुम्ही जाऊन बघा तिथे आम्ही काय करतो. आलेली झाडं बघा. आता एका दिवसात दररोज 2 ट्रक येतील, 700-800 झाडं या ठिकाणी येणार आहेत. आम्ही खड्डे खोदून लगेच फेक करा, आम्ही एकत्र आणून ठेवली. अजून ती कुठे मग त्याला दुखापत झाली किंवा मग मेली, अजून तुम्ही म्हणाल बघा ही झाडं सगळी वाळलेली आहेत. आणि म्हणून आम्ही जसे खड्डे खोदू होतील तसे हजार झाडं एका दिवसात टप्प्याने आणणार.